साल 1689 रायगड किल्ल्यावर पूर्णपणे धूर पसरला होता. मराठा साम्राज्याची राजधानी शत्रूंच्या वेढ्यामध्ये अडकली होती. पण त्या सर्व गोंधळामध्ये तिथला असा एक खजिना गायब झाला जो अजूनपर्यंत कोणालाही सापडलेला नाही. इतिहासामध्ये उल्लेख आहे की रायगडावर सोन्याच्या होन, चांदीची नाणी, हिरे, मोती, राजमुद्रा, युद्धासाठी राखून ठेवलेले धन आणि परदेशातून आणलेल्या भेटवस्तूंचा प्रचंड साठा होता. काही संशोधकांच्या मते त्या काळामध्ये या खजिन्याची किंमत आजच्या व्हॅल्यू प्रमाणे जवळजवळ हजारो कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. जेव्हा मुघल सैन्याने रायगड जिंकला तेव्हा त्यांना अपेक्षित असलेला मोठा संपत्तीचा साठा कधीच मिळाला नाही. मग प्रश्न असा आहे की तो गेला कुठे? एका थेअरीप्रमाणे रायगडच्या कातळामध्ये एक सिक्रेट चेंबर्स बनवण्यात आले होते. हे चेंबर्स बाहेरून बघायला गेलं तर पूर्णपणे नैसर्गिक दगडांसारखे दिसत होते. किल्ल्याच्या काही भागांमध्ये आजही हॉलो साऊंड्स ऐकायला येतात. त्यामुळे खाली पोकळ जागा असण्याची शक्यता काही संशोधकांनी मांडली आहे. दुसरी थेअरी अशी सांगते की रायगडावरील विश्वासू मावळ्यांनी रात्रीच्या अंधारामध्ये हा खजिना गुप्त मार्गाने खाली उतरवला आणि तो सह्याद्रीच्या दऱ्यांमध्ये लपवला. त्या मोहिमेवरती गेलेले अनेक सैनिक पुन्हा कधीच परत आले नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणचं सिक्रेट हे त्यांच्यासोबत कायमच दफन झालं. ब्रिटिश काळात काही अधिकारी आणि ट्रेजर हंटर्स यांनी रायगडावरती सिक्रेट एक्सकॅव्हेशन करण्याचा प्रयत्न केला होता. पण ऐतिहासिक रेकॉर्डमध्ये त्यांना कोणताही मोठा खजिना मिळाल्याचा कुठलाही पुरावा नाही. काही आर्किओलॉजिस्टचं म्हणणं आहे की रायगडचा मोठा भाग अजूनही माती आणि ढिगाऱ्याखाली लपलेला आहे. मॉडर्न ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार आणि 3D जिओलॉजिकल सर्वे केल्याशिवाय हा भाग पूर्णपणे दिसणं कठीण आहे. म्हणूनच रायगडचा हा हरवलेला खजिना फक्त सोन्या चांदीचा प्रश्न नाही, तो मराठा साम्राज्याचा स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, सिक्रेट आर्किटेक्चर आणि आपल्या इतिहासातील अजूनही दडलेल्या हजारो प्रश्नांची मिस्ट्री आहे. छत्रपतींच्या काळातील तो खजिना आजही अंधारामध्ये कुठेतरी आपल्या शोधकाची वाट बघत असेल.